चला तर आज आपण घरच्याच साहित्यातून आणि घरच्याच घरी पेढे बनवणार आहोत, ते सुद्धा एकदम हेल्दी, टेस्टी आणि महत्त्वाचं म्हणजे उपवासाचे पेढे बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला गॅसचा सुद्धा वापर करायचा नाही किंवा बाजारातून मार्केटमधून काहीच आणायचं नाही, अगदी घरच्या साहित्यातून। तर त्यासाठी मी ते 1 वाटी शेंगादाणे घेतलेले आहेत। तर शेंगादाणे मी नॉर्मल घेतलेले आहेत, त्याला आपण थोडेसे रोस्ट करायचे आहेत। तर त्यासाठी ते मी कढईमध्ये शेंगादाणे घातले। तर आपल्याला एकदम हलके रोस्ट करायचे आहेत, तर एवढेच रोस्ट करायचे आहे, त्याची जी साल आहे ती निघून आली पाहिजे, एवढेच रोस्ट करायचे। खूप खरपूस अजिबात रोस्ट नाही करायचे, कारण आपण जर खरपूस रोस्ट केले तर त्याचा जो फ्लेवर आहे तो बॅलन्स होणार नाही। तर त्यासाठी मी या ठिकाणी जे शेंगादाणे आहेत या प्रकारे रोस्ट केलेले आहे। रोस्ट करताना अजिबात त्याला सोडायचे नाही आहेत, व्यवस्थित आपण हलक्या हाताने हलवतच राहायचं आहे। या प्रकारे जे शेंगदाणे रोस्ट करून प्लेटमध्ये काढून घेतले, ते थंड होईपर्यंत इथे मी 1 वाटी काजू घेतलेले आहेत। मिक्सरचं जार घेतलं, त्यामध्ये काजू घातले। आता आपल्याला पावडर बनवायची आहे, तर पावडर एकदम मोकळी नाही बनवायची आहे, थोडीशी चिकटसर अशी पावडर बनवायची आहे। तर चिकटसर पावडर बनवण्यासाठी काय करायचं, मिक्सरला थोडं 2-3 वेळेस चालू बंद जर केलं तर व्यवस्थित ती पावडर बनली जाते चिकट। तर बघा, या ठिकाणी अशी पावडर मी बनवून घेतलेली आहे। तुमच्याकडे जर काजू नसतील तर नाही टाकले तरी सुद्धा चालेल। तर एक वाटीच्या जागी तुम्ही 2 वाटी शेंगदाणे घेतले तरी सुद्धा चालेल। तर शेंगदाणे सुद्धा थंड झाले, त्याची सुद्धा साल काढून घेतली, मिक्सरच्या जारमध्ये घातले। त्याची सुद्धा आपल्याला सेम तशीच पावडर बनवायची आहे, एकदम अशी चिकटसर पावडर बनवायची आहे। खूप चिकटसर सुद्धा नाही बनवायची, थोडीशी नॉर्मल चिकटसर बनवायची। तुम्ही पाहू शकता या प्रकारची जी आहे आपल्याला पावडर बनवून घ्यायची आहे। तर ती सुद्धा मी एका भांड्यामध्ये, त्याच भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे। त्यानंतर आपण ज्या वाटीने काजू, ज्या वाटीने शेंगादाणे घेतले त्याच वाटीने आपण पाऊण वाटी साखर घेणार आहोत। तर ही साखर जी घेतलेली आहे मी बारीक साखर घेतलेली आहे, म्हणजे पिठी साखर घेतलेली आहे, ती घालून घेतली। त्यानंतर मी इथे 150 ग्रॅम खवा घेतलेला आहे। खवा एकदम ऑप्शनल आहे, तुम्ही टाकला तरी सुद्धा चालेल किंवा नाही टाकला तरी सुद्धा चालेल। त्याला आपण व्यवस्थित जे आहे हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे या प्रकारे। त्याने काय होईल, आपले काजू, शेंगादाणे, त्यानंतर साखर आणि खवा व्यवस्थित मिक्स सुद्धा होईल आणि कन्सिस्टन्सी सुद्धा बॅलन्स होईल। तर या प्रकारे बघा, तुम्ही मिक्स करून घेतलेला आहे। यासाठी कुठेही आपण गॅसचा वापर अजिबात करत नाही आहोत। आणि महत्त्वाचं म्हणजे हे पेढे 15 ते 20 दिवस आरामशीर टिकतात, फ्रीजमध्ये ठेवले तर 2 महिने सुद्धा टिकतील। आणि त्यानंतर जे आहेत की महत्त्वाचं म्हणजे हे पेढे कुठल्याही उपवासाला सुद्धा चालू शकतात। सध्या तर नवरात्री चालू आहे, तुम्ही बनवले तरी सुद्धा चालेल। त्यानंतर मी इथे एक प्लेट घेतली, त्याला थोडंसं तुपाने ग्रीस करून घेतलेलं आहे। त्यानंतर थोडंसं हाताला तूप लावलं, अशा प्रकारे गोळा घेतला। त्यानंतर त्याला या प्रकारचा पेढ्याचा शेप दिलेला आहे मी। तुम्ही हवं तर राऊंड शेप द्या किंवा मग चौकोनी शेप, कुठलाही शेप तुम्ही तुमच्या आवडीनुसार द्या। साईज तुम्ही छोटी मोठी करू शकता। तर या ठिकाणी मी एकाच साईजचे जे आहेत सर्व पेढे वळून घेतलेले आहेत। फक्त पेढे वळल्यावर थोडंसं हातावर या प्रकारे केलं की पेढ्याची जी बाहेरची साईड आहे ती छान प्रकारे व्यवस्थित होते, अशा प्रकारची एकदम चवडी होते। तर या पद्धतीने मी जे आहेत सर्व पेढे बनवून घेतलेले आहेत। तुम्ही पाहू शकता एकदम पेढ्यांची कन्सिस्टन्सी एकदम व्यवस्थित झालेली आहे आणि दिसायला तर इतके छान दिसत आहेत पेढे, तसेच खायला सुद्धा टेस्ट एकदम छान झालेली आहे। तुम्ही नक्की बनवा, एकदम सोपी रेसिपी आहे। 10 मिनिटामध्ये, 5 ते 10 मिनिटामध्ये तुमचे पेढे जे आहेत रेडी होणार आहेत। त्यानंतर हे जे पेढे आहेत मी सर्व बनवून घेतलेले आहेत। आता आपण याला थोडंसं केसरचे जे धागे आहेत त्याने मी थोडंसं त्याला गार्निशिंग केलेलं आहे। तर मी 1 चमचा दुधामध्ये 10 ते 15 केसरचे धागे भिजवून ठेवलेले होते। तर केसरच्या धाग्याने आपला जो कलर आहे तो छान सोडलेला आहे। त्यानंतर मी थोडेसे बदामाचे कापसुद्धा लावले, तुम्ही हवं तर पिस्त्याचे काप लावा किंवा आणखीन काही लावायचं असलं तर तुम्ही नक्की लावू शकता। पण हे जे पेढे आहेत एकदम हेल्दी, टेस्टी आहेत, तुम्ही लहान मुलंसुद्धा एकदम आवडीने खातात, त्यामुळे नक्की बनवा। आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये।